2012 पासून शिक्षक भरती ही बंद करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही राज्यभरात अनेक शाळांमध्ये जे आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली। मात्र ही नियुक्ती बोगस कागदपत्रांच्या आधारे झाली होते, बनावट कागदपत्रांच्या आधारे झाले होते। अनेक वेळा तर मंत्रालयाच्या कागदपत्रांचा सुद्धा या सगळ्या संदर्भात जो आहे उपयोग करण्यात आला होता। गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरसह मुंबई, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जे आहे बोगस शालार्थ आयडी तयार करून जे आहे अनुदानासोबत वेतन अनुदानासोबत जे आहे एरियस जो मिळतो त्याची सुद्धा उचल झाली होती, सरकारची फसवणूक झाली होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा उघडकीस आलेला घोटाळा जरी आता असला तर गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार जे आहे नागो गानार सर यांनी हा विषय लावून धरला होता। विधानसभेत सुद्धा ते आमदार असताना मांडला होता आणि या सगळ्या संदर्भातली चौकशीसाठी एसआयटीची मागणी केल्या जात होती। आता ती मागणी पूर्ण झाली असली आहे, यश मिळालेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय होणार आहे। सर, तुमच्या मागणीला अनेक वर्षांनी काय होईना यश मिळालं आहे, पण आता काय वाटतं? यश मिळालं याबद्दल मला कार्यकर्ता म्हणून आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेला मोठा आनंद झाला आणि याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता त्यांचं आम्ही अभिनंदन केलं, शासनाचं अभिनंदन केलं आणि ही SIT योग्य प्रकारे काम करून भ्रष्टाचार शिक्षण क्षेत्रातला खणून काढेल असा दृढ विश्वास आहे। ज्या पद्धतीनं नागपुरात खरं तर गेल्या 4-6 महिन्यापासून ज्या पद्धतीने उलाढाल आहे, अनेक जणांना अटक झाली। शिक्षण उपसंचालक दर्जाचे असो, बोर्डाचे अध्यक्ष असो, अनेक मुख्याध्यापक आहेत, अनेक शिक्षक आहेत, या सगळ्यांना अटक झालेली आहे। SIT आता स्थापन झालेली आहे, काय होईल आणि कशा पद्धतीने तपास? SIT जी काल स्थापित झाली ती राज्यव्यापी आहे। ही SIT राज्यातील 2012 ते 2025 या कार्यकाळात जेवढ्या वैयक्तिक मान्यता दिल्या गेल्या, शालार्थ ID दिल्या गेली, सेवा सातत्य दिल्या गेलं आणि विना अनुदानित तत्वावरून अनुदानित पदावर बदली मंजूर करण्यात आली, त्या सर्व प्रकरणांची चौकशी करणार आहे। आणि नागपूर शहरामध्ये ज्या अटक सत्र जे सुरू आहे ते पोलीस विभागाच्या SITद्वारा सुरू आहे। पोलीस विभागाची SIT पोलीस विभागाकडे असलेल्या तक्रारीच्या संदर्भात कार्य करते आहे। त्यामुळे दोन्ही SITची कार्यकक्षा वेगवेगळी असली तरी दोन्ही समांतर आहे आणि दोन्ही SIT कार्यरत राहतील। पुण्याचे जे शिक्षण विभागाचे आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली तर ही सगळं जी आहे ती समिती आहे। 30 म्हणजे 90 दिवसाचा कालावधी यांच्याकडे असणार आहे। 3 महिन्यात त्यांना अहवाल सादर करायचा आहे। राज्यभरात हा जो घोटाळा आपण बघतोय तो हजारो कोटीच्या घरात असेल। ही जी SIT काल घोषित झाली ती महाराष्ट्र शासनानेच सन्माननीय आमदार आपले सन्माननीय राज्यपालांच्या आदेशानुसार घोषित केली आहे। त्याचे प्रमुख आहे पुणे विभागाचे आयुक्त आणि सचिव आहे शिक्षण आयुक्त कार्यालयामधील सहसंचालक, सदस्य आहे पोलीस महानिरीक्षक। तिन्ही लोकांबद्दल एक चांगली प्रतिमा आहे। 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सर्व तिघही लोक कार्यरत असल्यामुळे आणि यांना पाहिजे असलेला मॅनपॉवर उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी असल्यामुळे ही चौकशी 3 महिन्याच्या कालावधीत नक्कीच करतील असा आम्हाला विश्वास आहे। तर ज्या पद्धतीने ही चौकशी होईल असं वाटते आहे, कुठंतरी नागपूर शहरात तुम्ही मागे बोलले होते की हा 1000 कोटीच्या घरात घोटाळा असावा। राज्यभरात याची व्याप्ती किती हजारो कोटी? राज्यभरात हा घोटाळा खूप मोठ्या प्रमाणात आहे, याची संख्या सांगणंही कठीण आहे। त्यामुळे आम्ही अंदाज बांधणं, संख्या म्हणण्यापेक्षा अंदाज बांधणंही कठीण आहे। आणि आता चौकशी होते आहे, तपासणी होते आहे, तर समोर येणारच आहे। कारण मंत्रालयसुद्धा या घोटाळ्यात सहभागी झालेलं आहे। मंत्रालयातून नियुक्तीबाबतचे जे काही NOC होत्या ना हरकत प्रमाणपत्र ते सुद्धा विकत दिल्या गेले आणि शेकडो ना हरकत प्रमाणपत्र बोगस तयार करण्यात आले, जे मंत्रालय म्हणते आम्ही इश्यूज केले नाही, पण इथे ते पत्र विकल्या गेले आणि त्या आधारावर नियुक्त्या झाल्या आणि आमच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे। त्यामुळे हा घोटाळा खूप मोठ्या प्रमाणात आहे
किती करोडचा आहे याचा अंदाज बांधणंही कठीण आहे. साधारण एक अंदाज झाला तर सर काय वाटते 36 जिल्हे महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्याची काय परिस्थिती आता 1,000 कोटी जरी विचार केला तर 36,000 कोटी तर सहज ठोकळ मानाने एक अंदाज लावला जाऊ शकतो. 36,000 कोटी हे मिनिमम हा कमीत कमी. सर ज्या पद्धतीने हा घोटाळा झाला यामध्ये सर्वात मोठी अडचण SIT जरी स्थापन झाली असली तरी ती येणार आहे नस्तीची. तुमचा काय आरोप होता मागच्याच नस्ती गायब आहे अनेक भागांमध्ये नसत्या होणार आहे तर SIT तपास कशी करतील आणि कशा पद्धतीने सिद्ध होईल? या SIT पुढे आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने निवेदन देणार आहोत. त्याचं डॉक्युमेंटही आम्ही तयार केलेलं आहे की त्यांनी चौकशी करताना कोणकोणत्या पद्धतीने कार्यप्रणाली निश्चित करून चौकशी करावी अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. आमचा आत्तापर्यंतचा चौकशीचा जो अनुभव आहे तो असा आहे की भ्रष्टाचार करणारे संस्था चालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी ज्या ज्या प्रकरणात भ्रष्टाचार करतात त्या प्रकरणाच्या नस्ती नष्ट करतात, जाळूनच टाकतात. त्या शाळेतही ठेवत नाही, संस्थेच्या कार्यालयातही नसतात, शिक्षणाधिकारी कार्यालयात नाही, शिक्षण उपसंचालक कार्यालयात नाही भेटणार आणि वेतन पथक कार्यालयातही त्या सापडणार नाही. म्हणजे नसती कुठेही राहू नये याची दक्षता घेऊन हे भ्रष्ट संस्था चालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी हा भ्रष्टाचार करतात. त्यामुळे हा एक मोठा प्रश्न या चौकशीच्या निमित्तानं या समितीपुढे येणार आहे. सर जर प्रश्न उपस्थित होत असेल तर मग चौकशी कशी होणार आहे? SIT मग थातूरमातूर कारवाई करेल की मग या सगळ्याचा कसं गोड बंगाल शोधून काढेल? कारण नसत्याच नाही, कागदपत्रच नाही, ज्या आधारावर नियुक्त्या झाल्या तर मग त्याच्यावर कारवाई तरी कशी होईल? नाही, या SIT पुढे सर्वच प्रकरणात असं नाही होणार, पण ज्या प्रकरणात असं होईल त्या प्रकरणात शासनाला कठोरपणे कारवाई करावी लागेल आणि ज्यांनी नसत्या गहाळ केल्या, नष्ट केल्या त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर स्वरूपाची दंडात्मक कारवाई करावी लागेल. त्यांना सेंट्रल जेलमध्ये अगोदर पाठवावं लागेल, चौकशी नंतर करता येईल. पण हे केल्याशिवाय होणार नाही, कारण हा चोरीचाच भाग आहे, डाक्याचाच भाग आहे. शासकीय कार्यालयामधला रेकॉर्ड हा नष्ट करणं हा तर सर्वात गंभीर गुन्हा आहे. भ्रष्टाचाराच्या गंभीरतेपेक्षाही जास्त गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात त्याला अत्यंत कठोर स्वरूपाची दंडात्मक शिक्षा केली जाईलच असं धोरण शासनाने ठरवावं अशी आमची आग्रहाची विनंती राहील. तुम्ही म्हणताय चोरी डकिती आहे एक प्रकारे, शासकीय कार्यालय असो की शिक्षण विभागाचे म्हणजे शिक्षण ज्यांच्या संस्थाला चालक होते त्यांच्याकडे असो, हे सगळे कागदपत्र डहाळ करणारे जे कोणी असेल घाण करणारे ते डकेतीत जर केली आहे तर पहिले तर गुन्हे दाखल करायला पाहिजे, पण हे करतील का? SIT पुढे हे आल्यावर SIT आपला अहवाल शासनाला सादर करते. ज्यांचा रेकॉर्ड SITला मिळेल त्या रेकॉर्डच्या आधारे केलेल्या चौकशीचा अहवाल SIT शासनाला सादर करेल. ज्या प्रकरणाचा रेकॉर्डच मिळणार नाही, नसतीच मिळणार नाही, त्याबद्दलचाही अहवाल SIT शासनाला सादर करेल आणि ॲक्शन शासन घेईल. SIT सत्य सांगेल, ॲक्शन त्या सत्य अहवालाच्या आधारावर शासनाला घ्यायची आहे आणि शासन नक्की घेईल, कारण शासनाचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे. ते या बाबतीत कठोर आहे आणि बदमाशाला कुठेही सूट मिळू नये याची दक्षता घेणारे आहे आणि एक परिपक्व गृहमंत्री आहेत. त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे. सर ज्या पद्धतीनं तुम्ही विश्वास व्यक्त करताय, मात्र हे सगळं होण्यासाठी पुन्हा 3 महिने तर हे तर समजा चौकशीसाठी जातील आणि त्यानंतर अहवाल जाईल, त्यानंतर गुन्हे दाखल होईल, ह्या सगळ्या प्रक्रियेला अजून 6 महिने 8 महिने नाही. आता प्रक्रिया म्हटली की कालावधी द्यावाच लागेल. आपली लोकशाही आहे, भारतीय राज्यघटना आहे. त्यामुळे समोर एखादा गुन्हेगार दिसत असला तरी त्याला गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी कायदेशीर कार्यवाही तरतुदीनुसार कराव्याच लागतात. ती प्रणाली वापरावीच लागेल. ते करणार आहे आणि नक्की होईल. या कालावधीतून पळवाट करण्यासाठी मार्गही मिळेल. पळवाट काढण्याचा प्रयत्न काही लोक करतील. यापूर्वीही प्रयत्न केला गेला. मला तर असंच सांगण्यात येत होतं, लोक अशाच धमक्या द्यायचे की SIT वगैरे काहीच होणार नाही. आणि मी अगदी पूर्णपणे खात्रीपूर्ण सांगत होतो, तुम्हालाही बोलत होतो की मीडियानी या प्रकरणात खूप मोठं योगदान दिलं, सहभाग दिला आणि आमचा पाठपुरावा आहे. त्यामुळे SIT गठीत होणार म्हणजे होणार
आणि या सोसायटीकडून जे सत्य आहे ते बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्ण परिषदेच्या वतीने योगदान देणार. तर साम टीव्हीच्या माध्यमातून अनेकदा आम्ही हे विषय लावून धरले. तुमची जो SITची मागणी ती सुद्धा आम्ही अनेकदा यापूर्वी लावून घेतलेली आहे आणि जवळपास मला वाटते 100 ते 200 पत्र तुम्ही आतापर्यंतच्या सरकारच्या काळात लिहिलेले आहे. मी या प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने वारंवार निवेदनं दिले. 200च्या वर पत्रव्यवहार झाला असेल आणि साम TV आणि अन्य TV चॅनल्सचंही मोठं योगदान सहकार्य मला मिळालं. त्यांना त्यांचं खरं म्हणजे धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदनही करतो की एका चांगल्या सामाजिक शैक्षणिक कार्यात त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांचे आभार. तर लवकरात लवकर ह्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल सरकारकडे यावून कारवाई नक्कीच 3 महिन्याचा कालावधी दिला आहे. या कालावधीमध्ये अहवाल सत्य परिस्थितीवर आधारित अहवाल शासनापुढे यावा आणि शासनाने त्या अहवालाच्या आधारे ताबडतोब योग्य ती कारवाई करावी असा आमचा प्रयत्न राहील आणि ती कार्यवाही होईलच याची आम्ही आज खात्री देऊ शकतो. नक्कीच ज्या पद्धतीने शिक्षण विभागात गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 2012 पासून 2025 पर्यंत जे रेकॉर्ड तपासले जाणार आहे 13 वर्षाचा हा एक मोठा कालखंड आहे आणि यामध्ये हजारो कोटी रुपयाचे व्यवहार जे आहे ते शिक्षण संचालक मंत्रालयापर्यंत तर शिक्षकांकडून घेण्यात आलेले पैसे म्हणजे यांना नियुक्त्या देण्यात त्यांच्यासाठी झालेल्या आहे. त्यामुळे हजारो कोटीचा या व्यवहाराची 3 महिन्यात काय चौकशी होणार आणि या चौकशीतून सत्य अहवाल अपेक्षित आहे तो काय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.